श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः। लवणादी सकळ समुद्र सांडून कुशद्वीप सुंदर ओलांडून क्षीरसागर पर्वतेंद्र आणावा। आता त्या ठिकाणी महाराज मी काय तेवढी शिकलेली बाई न हो, मी आडाणी हा बर का कस काय जामवंत असेल तर बर का जामवंत म्हातारे झाले पण मोठेपणाला देत घ्या तसं मोठेपणानं बसायचं होय। 7 समुद्र ओलांडून इकडं कार्य केलास त्या फरमान मारुती राजा तुला एवढं कार्य करावं लागतं तुझ्याशिवाय वली कोणी आणणार नाही म्हणून कोण आमचे सुशेना वैदा कुणाला मारुती राजाला सांगू लागल्यात मारुती राजा ऐकू लागल्यात। आता सुशेन वैदाचं ऐकून सन्या मारुती राजा आमचे उडान करत्यात काय जागावर बसत्यात थांबवत। पर्वताच्या उत्तर भागी दिव्या औषधी अनेगी सर्वतान लक्षिती जगी त्याही वेगी परिसे आता त्या ठिकाणी मारुती राजा पर्वतावर जर तू गेलास तर गेल्या तू सापडणार नाही बर का। पर्वतावर गेलास म्हणून तिचा काही एकच नमुना नाही त्या वलीचा तू हात लायचील ते लपती हात लायचील ते लपती हे नमुने करतात। उत्तर भागेला तिने सापडते म्हणून हनुमंताला कोण वैदासुषेण खून सांगू लागले। म्लान पुष्पे दीपे मान प्रभा सूर्य तेजा समान पूर्णे सदा नित्य नूतन समूळ जान सुस्वाद। आता त्या ठिकाणी महाराज तिची एक चमकली तर सर्वात पर्वत असा चमचम चमक गेला आहे बरं का। इतकी ते तिची सुंदर आहे कोणाची त्या वलीची आणि ते वली तुला आणावं लागते मारुती राजा आणि अनुसन्या लक्ष्मणाला उठवावं लागते म्हणून कोण वैदासुषेण सांगू लागल्या। समुद्र मंथनी अमृत निघता दैते भांडत पर्वती सांडले तो रीत औषधी तेथे झाली। आता त्या ठिकाणी महाराज समुद्रामध्ये काय होतं अमृत बी होतं समुद्रामध्ये दूध बी होतं दही बी होतं आणि विष बी होत बर का। त्या प्रमाण मारुती राजा त्या प्रमाण मारुती राजा त्या वलीचं काम आहे बर का आणि ते कार्य तुला साधावं लागते म्हणून कोण वैदासुषेण सांगाल्यात आमच्या हनुमंतरा ऐकू लागल्यात। तेथे गंधर्व राजे करीती दुर्धर तयांची स्थिती औषधियाती यत्ने काकतिया होरात्री सावध। कुठेही जाऊ द्या चांगल्या कामाला इग्न होत्यात बर का आणि तू चांगल्या कामाला चाल्यास पण तिथं गंधर्व आहे तर राखण्या करता तुला वरी माळावर जाऊ देणार तुला गड यंगू देणार तुझ्या संग युद्ध करतात त्याला सावध होऊन जावं लागते म्हणून कोण वैदासुषेण कुणाला आमच्या मारुती राजाला सांगू लागल्या। गंधर्व मिसळती युधासी सुकोनिया उपायासी दिव्या औषधेसी आणावे। आता मारुती राजा तू जर गंधर्वाला अटकना गेलास गंधर्व तुझ्यात मिसळतात तुझ्या संग युद्ध करतात आणि तू त्याला जितूस की ते तुला जितक्यास की ते पुढचं काही मी सांगणार नाही पण हा फार कठीण हे आहे त्या ठिकाणी म्हणून कोण आमचे सुशेन वैद्य सांगू लागले। राक्षस नष्ट मायावी कपटे छेडी महालागवी मार्गी घाली ती महागोवी ते चुकवावी आती महागोळी म्हणताना काय तुला कोणते कोणते शस्त्र टाकतात आणि तुझा घात करतात ते काय मी सांगू शकणार नाही बर का। आणि ते कोण हात इकडेच आहेत गंधर्व कुणाचे हात रावणाचेच हात कोण वैदासुषेण समजी खून कोणाला आमच्या हनुमंताला सांगू लागल्या। परीच्या छळण युक्ती राक्षस छळी तिया तर्के युक्ती ते सांडून मारुती शीघ्र गती परतावे। आता मारुती एकाच नमुन्याचा तिथं खेळ नाही भानामतीचा हा किंवा गामतीचा हा कोण्या नमुन्याचा कोण आहे तर ते गंधर्व तुझ्या संग करतात त्याला जितायचं त्याला महाग टाकायचं आणि हे कार्य कोणाचं रामप्रभूचं साधवायचं म्हणून सुशेण वैद्य सांगू लागल्या। पंथात्या भान निमेसार्धेसी कर्मुना मनोवेगे तुझे गमन आम्ही संपूर्ण जाणतो। आता तू काय कर मारुती राजा तुझा बाप बी चपळ तू बी चपळ बर का वाऱ्याला महाग टुकून तिथे जाय आणि एवढं रामाचं कार्य तू साधे मनुष्यना कोण वैदासुषेण सांगू लागल्या। तथापि मार्गाची गणिता तुझे सांगेन कपिनाता गमन करावया आता संख्या तत्वता उधारी संख्या तत्वता उधारी महाराज किती संख्या आहे काय नाही सांगा गेलं महाराज 1000 मुखाच्या शेषानं करणार होत नाही बर का। आम्ही तर तुला काय सांगा मारुती राजा एवढं तुझ्यानं कार्य होते तू एवढं कर म्हणून सुशेण वैद्य बोलू लागल्या। 3,10,10 योजने अधिक तेथे येता जाता जिगुन ते पंतनीचे ती कर्मा। आता बघा बरं ते 6 हे 6 म्हणतात 12 आणि ते किती म्हणाय त्याची काय गणता आमच्यानं होणार नाही मारुती राजा एवढं महाग टाक आणि तू काय कर ओली घेऊन ये म्हणून सांगू लागल्या। रात्र आहे मध्यान सूर्योदय होता जाण औषधी घेऊन संपूर्ण
शीघ्र आगमन करावे. तू काय कर मारुती राजा, काही खटपट कर, कुणाला मार कुणाला हान की न हान बाबा, पण काय कर दिवस निघायच्या पहिलं ते औषधी घेऊन ये. आमचा लक्ष्मणला उठवायचा कोण सुशेन वैद्य सांगू लागल्यात. मारुती राजा ऐकू लागल्या. रात्री अवधी अति करमिता सूर्य उद्या येते न पावता उषेदी येती हाता कपिनाता कपिनाथा एक हा बर का, आणि संध्याकाळच्या टायमालाच ते आणावं लागते औषधी. दिवस निघाला की तुला औषधी सापडणारी नाही का, ती लपती शांत होती, तुझ्या हाताला लागत नाही. मारुती राजा तुला खून सांगायला कोण वैदा सुशेन बोलू लागल्या. उदया येता दिवा कर औषधी मंद तेजा समग्र होता तीन लागता क्षण मात्र न होती गोचरे सर्वती. आता गोचरे म्हणताना महाराज न होणारीच गोष्ट होणारी आहे बर का. दिवस निघण्याबरोबर कुठं लपतीन काय नाही, तिचा पता लागणार नाही. आणि दिवस मावळला तिने त्या माळावर चमकती कोण मारुती राजाला खून एवढी सांगू लागल्या. आणि बीज एक कपिनाथा तुझं मी सांगेन तत्वता दिवाकर उद्या येता कार्य सर्वता नासेल. मारुती राजा आणखीन एक तुला गोष्ट सांगतो बर का. वली घेऊन येऊ जरी लागलास आणि वली अनादरी जाऊ लागलास का, त्या ठिकाणी वाईट गोष्ट घडते, ती गोष्ट तुझ्या लक्षात असू दे म्हणून कोण आमचे वैदा सुसून सांगू लागले. ब्रह्मशक्ती शिवरद पूर्ण उद्या येत सहस्त्र किरण ज्यावरी घाली जे आपण त्याचा प्राण वाचेना. आता महाराज दिवस निघाल्यावर आणतो आणि त्या बिरामध्ये वततो म्हणल्यानं जमना का, वता गेल तर ते निष्फळ जातंय आणि लक्ष्मण आपता त्या ठिकाणी वाट वाचत नाही म्हणून कोण वैदा सुशेन एवढी खून मारुती राजा सांगू लागले. या लागी कपिनाथा सवेग गमन करी आता सौमित्रा वाचोनी सर्वता श्री रघुनाथा सुख देई. आता तू काय कर मारुती राजा, किती जरी इकडे गोष्टी असल्या महाराज कुणाच्या तू ऐकू नको. आणि ताटकाच्या त्या ठिकाणी उठ आता आणि कुणाची गोष्ट ऐकू नको. सत्वर म्हणता तातडीनं तू जाईन वली घेऊन ये म्हणून सांगू लागल्या. राजा सुग्रीवा आपण प्रार्थिता झाला वायुनंदन शीघ्र करोनी प्रायण बंधू लक्ष्मण उठवावा. आता का ह्या ठिकाणी महाराज कुणाच्या नाची गोष्ट होणार नाही. सुग्रीवाना नाव राहण्याच्या म्हणून त्यांना होणार नाही का, ही गोष्ट तुला करावंच लागते आणि लक्ष्मणला उठवावंच लागते. विभीषण लागे पायासी सत्वर करावे गमनासी वेगे आणून औषधे देशी सौमित्राशी उठवावे. विभीषण कोण होता महाराज, रावणाचा बंधू होता. ह्याच्या पुढात कपट यावं की नाही. सभेतून आमचे विभीषण उठले आणि मारुती राजाच्या चरण धरले. महाराज तू सत्वर जा आणि वली आणा लक्ष्मणाला उठवा. वडिले सकळ वानरास तो जांबुवंत बोले सुरस आणोनिया दृणांद्रिस सुबंधू वाचवी. समध्यामध्ये महाराज म्हातारा जामवंत होता बर काय. समध्यामध्ये तर सभेतून उठून काय म्हणू लागला महाराज, नळ नीळ जांबवत अंगत नळ सुग्रीव असणारे वानर होते. तितक्यातून मारुती राजा आमचे सांगू लागल्यात. मारुती राजा तुम्ही जा आणि लवकर वली घेऊन या आणि आमच्या लक्ष्मणाला उठवा. अंगद युवराजा जो का बोलून या ती नीट का तोही नवी तसे देखा कपिनायका दर. आता महाराज अंगदाने सांगितलं, मारुती राजाला समध्याने सांगितली काय करी का कळवळा करून सांगितला. तुम्ही सत्वर जायची वली आणायची आणि आमच्या लक्ष्मणला उठवायचा. समध्या वानराच्या मनामध्ये एकच बसलं, तुझे निसकळ दुस्तर तरलो आम्ही वानर तो तुझा उपकार केवी सांगू समग्र हनुमंता तुझ्याकूनच आम्ही एवढं तरलो. 7 समुद्र तुझ्याकूनच गेले, रामराजाची भेट तुझ्याकूनच झाली. हनुमंतराया तुझ्याशिवाय आमच्या संग सखा कोणी नाही म्हणून कोण हनुमंतरायाची वारंवार विनंती करू लागल्या.